Hello student, I am Dr. S. Kandhare, HOD, Botany Department, KMC College, Khopoli. I am going to present a presentation titled Cell Cycle. Okay, this is the title of my presentation, and this presentation is bilingual presentation. Okay, my presentation is bilingual presentation, that is, I am going to speak in English as well as in Marathi language for your better understanding. The title of the presentation is Cell Cycle. मराठीमध्ये आपण ह्याला पेशीचं चक्र असं म्हणू शकतो. पेशीचं चक्र. Okay, it is a cyclic process. Cell passes through a biological cyclic process of construction and destruction. ठीक आहे ना. या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही सजीव ह्या फेजमधून जात असतो. घडणे आणि संपणे. ओके, means construction and destruction is a continuous process of life. That is the basis of this cell cycle. Okay, any cell is created and that cell degenerates, and before the cell dies or degenerate, it creates its own copy. आहे की नाही. म्हणजे आपण बघतो की कुठलाही सजीव हा जन्माला येतो आणि त्याचा मृत्यू होतो, पण मृत्यूपूर्वी तो सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करून जातो. आणि त्यामुळे काय होतं की लाईफ किंवा जीवन ह्याचं जे चक्र आहे ते सतत चालू राहतं. सो देअरफॉर दिस सेम थिंग इज हॅपनिंग हिअर. सेल प्रोड्युसेस इट्स ओन कॉपी so as to continue the cyclic process of cell. Now let us begin. So here title cell cycle. So what is cell cycle? We shall see. Now contents. In this presentation we shall consider what is cell cycle, the cause of cell cycle, generation time, phases of cell cycle, significance of cell cycle, and lastly you shall see a small animation on cell cycle. Okay, this is the content of this presentation. Now let us begin with the first point, that is what is cell cycle. Cell cycle can be defined as sequence of growth, duplication of cell with its genome, cell organelles and all its contents is called cell cycle. Okay, it's a sequential process. Cell cycle is a sequential process, so therefore it is a sequence of growth, duplication of cells with its genome, cell organelles and all its content is called cell cycle. ओके, ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा सिक्वेन्स आहे. ओके, सिक्वेन्शियल प्रोसेस आहे, एकामागून एक घडणाऱ्या प्रोसेस आहे. कुठली आहे? या ठिकाणी ग्रोथ म्हणजे वाढ होते सेलची. मग वाढ झाल्यानंतर एक विशिष्ट स्टेज येते, एक स्थिती येते. त्या ठिकाणी वाढ झाल्यानंतर त्या सेलचं डुप्लिकेशन व्हायला लागतं. डुप्लिकेशन ऑफ सेल. डुप्लिकेशन होतं, परंतु ते डुप्लिकेशन त्याच्यामध्ये त्या सेलमध्ये असलेला महत्त्वाचा जो घटक आहे, दॅट इज द जेनेटिक मटेरियल ऑर जिनोम ऑफ द सेल. सो जिनोम इज ऑल्सो डुप्लिकेटेड. त्यानंतर सेलमध्ये ते महत्त्वाचे दुसरे घटक आहेत सेल ऑर्गॅनेल्स. मग ते सेल ऑर्गॅनेल्ससुद्धा डुप्लिकेट होतात. आणि बाकी राहिलेलं इतर जे काही त्याच्यातलं मटेरियल आहे, कंटेंट आहे, दॅट ऑल कंटेंट इज ऑल्सो duplicated, and this entire sequence of events is called cell cycle. Okay,
तर ह्याला म्हणायचं सेल सायकल. ठीक आहे. सो सेल अलॉंग विथ इट्स एंटायर कंटेंट्स डुप्लिकेट इटसेल्फ टू प्रोड्यूस न्यू डॉटर सेल थ्रू मायटॉसिस. इट हॅपन्स इन सायक्लिक मॅनर, जनरेशन आफ्टर जनरेशन. तर ही जी प्रक्रिया आहे ही पिढ्यानपिढ्या चालू असलेली प्रक्रिया आहे. ओके. एका सेलपासून दुसरी सेल निर्माण होण्याची ही जी प्रक्रिया आहे ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. ओके. नेक्स्ट, कॉज ऑफ सेल सायकल. मग आता एखादी सेल आहे, ती सेल त्या सायकलमधून पास होत असताना त्या सेलचं डिव्हिजन कधी व्हायचं आणि एका सेलपासून दुसरी सेल कधी निर्माण करायची, ह्याला काही कारणं आहेत. ओके. द सेल सायकल और द सायक्लिक इव्हेंट हॅज सर्टन कॉज. ओके. तर हे जे कॉज आहे हे सगळे बायोलॉजिकल सिग्नल्स आहेत. ओके. द कॉज ऑफ द सेल सायकल इज नथिंग बट द बायोलॉजिकल सिग्नल under the guidance of DNA and related proteins. Okay. The DNA molecule receives signal from the cell when it completes its appropriate growth state. आहे ना, सेलची एक वाढ होण्याची जी स्थिती आहे ती स्थिती गाठल्यानंतर DNA ते सिग्नल जातात की आता सेलची वाढ झालेली आहे, सेल परिपूर्ण मॅच्युअर झालेली आहे आणि आता ह्या सेलचं डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. तो संदेश DNA मॉलिक्यूलच्या मार्फत जातो आणि ते DNA बिकॉज DNA इज द मास्टर मॉलिक्यूल ऑफ द सेल. आणि मग त्याच्या हाताखाली जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स ॲक्टिवेट व्हायला लागतात. मग ते स्ट्रक्चरल प्रोटीन्स असतील, रिसेप्टर प्रोटीन्स असतील आणि एन्झाईम प्रोटीन्स असतील. ऑल दीज थिंग्स टुगेदर कंबाईन and act coordinately in coordination manner synchronously to effect the cell cycle. Cell duplicates itself when the appropriate signals originate within the cell from a family of protein kinases enzymes. Kinase enzymes or kinases enzymes is a family of protein kinases enzymes known as cyclin dependent kinases, in short CDKs, and other proteins called cyclins. ओके. तर ह्या ठिकाणी मित्र लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की DNA is the master molecule and this master molecule controls all the things, all the events, all the biological phenomenons in the cell. आणि ह्या DNAला एक विशिष्ट प्रकारचं सिग्नल जात असतं आणि ते सिग्नल गेल्यानंतर सेल त्या सायकलमधून पास होत असताना डुप्लिकेशनची तयारी करायला लागते. आणि त्यामध्ये हे फॅमिली ऑफ प्रोटीन कायनेजेस एन्झाईम्स म्हटलेलं आहे. फॅमिली, आता हे कुटुंब म्हणजे काय, अनेक असे कायनेजेस एन्झाईम्स आहेत, त्याचा ग्रुप केलेला आहे, त्याला फॅमिली म्हटलेलं आहे. फॅमिली इज नथिंग बट द ग्रुप ऑफ डिफरंट एन्झाईम्स, नंबर ऑफ एन्झाईम्स. सो देर आर नंबर ऑफ एन्झाईम्स फ्रॉम कायनेज कॅटेगरी. ओके. आणि त्याच्यामध्ये हे सायक्लिन्स पण असतात. सायक्लिन हे वेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत आणि ह्या सायक्लिनवरती डिपेंडंट हे कायनेजेस असतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस. इन शॉर्ट इट इज कॉल्ड CDKs. ओके. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यासोबत फॉस्फेटेज नावाचे काही वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत जे फॉस्फेट ग्रुपलासुद्धा इन्व्हॉल्व करतात, ते पण ह्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. परंतु त्यातल्या त्यात हे दोन महत्त्वाचे आहेत, सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस आणि सायक्लिन्स. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट biological molecules that trigger cell cycle. Okay. Now generation time. So what is generation time? The period between two successive cell division is called generation time. Generation time कशाला म्हणायचं? So what is the generation time? The period between two successive cell division is called generation time. दोन
पेशी विभाजनामधला जो काही वेळ आहे, जनरेशन टाईम आहे की नाही, दॅट इज कॉल्ड जनरेशन टाईम. 2 सक्सेसिव्ह सेल डिव्हिजनमधला जो काही वेळ आहे दॅट इज कॉल्ड जनरेशन टाईम. ठीक आहे. जनरेशन टाईम डिपेंड्स अपॉन एन्व्हायरमेंट, टेम्परेचर, ऑक्सिजन, एज ऑफ द सेल. हे काही महत्त्वाचे घटक आहेत. सो दीज आर द इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट रेग्युलेट और कंट्रोल द जनरेशन टाईम. ओके. Generation time is controlled by environment, temperature, oxygen, age of the cell. These are the important factors that control the generation time. A bacterial cell divides every 20 minutes. Yeast cell divides every 90 minutes. Onion root tip cell divides once in 20 hours. And human cell divide once in 24 hours. तर ह्या ठिकाणी आपण फक्त जनरेशन टाईम सांगितलेला आहे. बॅक्टेरियल सेलचं जनरेशन टाईम 20 मिनटाचा आहे की नाही. 20 मिनटाला बॅक्टेरियल सेल डिवाईड होते. ईस्ट सेल दर 90 मिनटानंतर डिवाईड होते, म्हणजे त्याचा जो जनरेशन टाईम आहे. ऑनियन रूट टिप सेल ज्या आहेत त्याचा जनरेशन टाईम 20 घंट्याचा आहे. आणि मानवी ज्या काही पेशी आहेत आपल्या बॉडीमधल्या त्याचा जो जनरेशन टाईम आहे तो 24 तासाचा आहे. ओके, दॅट इज कॉल्ड जनरेशन टाईम. सो जनरेशन टाईम इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन सेल सायकल, कारण हा जनरेशन टाईम पूर्ण झाल्यानंतरच ती सेल पुन्हा डिवाईड होते. आणि हा जनरेशन टाईम म्हणजे काय म्हणता येईल, इनॲक्टिव्ह टाईम नाही आहे. जनरेशन टाईम इज मेटाबॉलिकली व्हेरी ॲक्टिव्ह टाईम. आणि ह्या वेळामध्ये ती सेल स्वतःमध्ये खूप प्रकारच्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स, ॲक्शन्स होत असतात आहे की नाही. प्रिपरेशन, त्याच्यानंतर तयारी आणि पुढच्या स्टेपसाठी ती तयारी असते. त्यामुळे जनरेशन टाईम जो आहे तो फार मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह अशा प्रकारचा वेळ असतो सेलमध्ये, सेल सायकलमध्ये. नाऊ फेजेस ऑफ सेल सायकल. आता सेल जे आहे त्याची सायकल आहे की नाही. ही जी सेल आहे त्याची जी सायकल आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असते. त्याला म्हणतो आपण फेजेस ऑफ सेल सायकल. म्हणजे सेल सायकलच्या फेजेस, टप्पे, सेल सायकलचे टप्पे. ओके, फेजेस ऑफ सेल सायकल. सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 phases. These are the 2 prime phases. One is interphase and second is mitotic phase or M phase. Okay, so interphase and mitotic phase or M phase, these are the 2 important phases in the cell cycle. Okay, now we shall see the first phase or first step, interphase. Interphase is a preparatory phase आहे की नाही. इंटरफेज ही काय, तयारीची फेज आहे. कशाची तयारी, तर सेल डिवाईड होण्यासाठी जी काही तयारी लागते, कारण सेलचं डिव्हिजन हे सहज होत नाही, त्याच्यासाठी खूप तयारी करावी लागते सेलला. सो इट इज अ प्रिपरेटरी फेज. इंटेन्स सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्युल्स ऑकर ड्युरिंग इंटरफेज. सो व्हॉट इज हॅपनिंग ड्युरिंग इंटरफेज, इंटेन्स सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्युल्स. अगदी तीव्र पद्धतीनं आणि खूप जोरदार तयारी ज्याला आपण म्हणू. कशाची तयारी, बायोमॉलिक्युल्स. जे बायोमॉलिक्युल्स पुढे सेलला लागणार आहेत त्या सर्व बायोमॉलिक्युलची तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती ह्या इंटरफेजमध्ये होत असते. इट टेक्स 90% ऑफ टाईम ऑफ सेल सायकल, दॅट इज 20 to 23 hours. ह्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्युमन जे काही सेल आहे तर त्याचा जो जनरेशन टाईम आहे तो 24 hours आहे. आणि त्या 24 hours जवळजवळ 90% टाईम जो आहे, 90% जो वेळ आहे तो इंटरफेजला जातो. म्हणजे जवळजवळ 20 ते 23 तास हे इंटरफेजमध्ये जातात. तर ही इंटरफेज म्हणजे इट इज अ लॉंगेस्ट फेज ऑफ द सेल सायकल. ओके, so therefore 90% of the time is consumed by the interphase. Okay, 20 to 23 hours. DNA, proteins,
enzymes, ATP, that is adenosine triphosphate etc. is synthesized during this phase. तर ह्या फेजमध्ये हे प्रमुख घटक आहेत. आणखी खूप सारे घटक असतात, परंतु मी ह्या ठिकाणी हे महत्त्वाचे काही घटक सांगितलेले बायोमॉलिक्युल्स आपण ज्याला म्हणतो. सो इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स कुठले सिंथेसाइज केले जातात, तर त्याच्यामध्ये आहे DNA, हा एक महत्त्वाचा बायोमॉलिक्युल आहे. त्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन्स आहेत, काही एन्झाईम्स आहेत, आणि काय म्हणता येईल आपले बायोलॉजिकल एनर्जी, दॅट इज ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तर हे काही महत्त्वाचे जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत, हे सगळे बायोमॉलिक्युल्स ह्या इंटरफेजमध्ये तयार केले जातात किंवा सिंथेसाइज केले जातात. सो देअरफॉर इंटरफेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फेज ऑफ सेल सायकल. ओके, नाव इंटरफेज. आता इंटरफेज जे आहे ह्याचे पण काही भाग पडतात. इंटरफेज इज डिवायडेड इंटू फॉलोइंग स्टेजेस. सो व्हॉट आर दीज स्टेजेस? नंबर 1, G1 phase called growth or gap phase 1. Okay, G stand for growth or gap. Okay, growth, G1 phase, growth oblique gap phase 1. Then next phase is S phase. S phase, S stand for synthesis oblique DNA duplication phase. Okay, सिंथेसिस म्हणजे तयार होणे. काय तयार करणे? DNAचं डुप्लिकेशन. सो दिस फेज इज कॉल्ड S फेज. अँड थर्ड फेज इज G2 फेज कॉल्ड ग्रोथ ऑब्लिक गॅप 2 फेज. ओके, सो दीज आर द सब स्टेजेस ऑफ इंटरफेज. ठीक आहे, प्रमुख 2 फेजेस सांगितले मी तुम्हाला, इंटरफेज आणि M फेज, दॅट इज मायटॉटिक फेज. पण ही इंटरफेज पुन्हा ह्या उप फेजेसमध्ये किंवा स्टेजेसमध्ये डिवाइड होते. ओके, G1, S फेज अँड G2 फेज. ओके, नाउ लेट अस सी G1 फेज, ग्रोथ फेज 1 or gap phase 1. Okay, what is happening and what are the important biological events occurring during this stage? Number 1, synthesis of RNA and protein occur. Okay, during this stage synthesis of RNA and protein occur. म्हणजे ह्या स्टेजमध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे जे RNA आहेत आहे की नाही, rRNA, mRNA, tRNA आहे की नाही, स्मॉल न्यूक्लिअर RNA इत्यादी प्रकारचे वेगवेगळे जे काही RNA आहेत आणि विविध प्रकारचे प्रोटीन्स, अनेक प्रकारचे प्रोटीन्स आहेत, ते सगळे ह्या स्टेजमध्ये G1 फेजमध्ये बनवायला सुरुवात होते. न्यूक्लियोटाइड्स, अमायनो ॲसिड्स, हिस्टोन्स अँड ATP synthesized during this phase. Nucleotides, amino acids, histones and ATP is synthesized. तर म्हणजे ह्या फेजमध्ये हे महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे जे काही घटक आहेत, बायोलॉजिकल मॉलिक्युल्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स, अमायनो ॲसिड्स, हिस्टोन्स आणि ATP हे इथे तयार होतात, सिंथेसाइज केले जातात. सेल ऑर्गेनेल्स डुप्लिकेट आहे की नाही. The cell has different cell organelles and these cell organelles are duplicated. कारण नवीन सेलमध्ये तशाच प्रकारचे सेल ऑर्गेनेल्स येणं गरजेचं आहे आणि म्हणून सेल ऑर्गेनेल्स जे आहेत म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, रायबोसोम, गॉल्जी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, क्लोरोप्लास्ट असे जे काही सेल ऑर्गेनेल्स आहेत, ऑल these सेल ऑर्गेनेल्स आर डुप्लिकेट ड्युरिंग दिस स्टेज. DNA नॉट सिंथेसाइज ड्युरिंग दिस स्टेज. सो हे महत्त्वाचं आहे, DNA सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो DNA इज द मास्टर मॉलिक्यूल ऑफ द सेल. सो देअरफॉर DNA इज नॉट सिंथेसाइज्ड ड्युरिंग G1 फेज. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट points of this G1 phase. Now coming to S phase, that is synthesis phase. Okay, so synthesis of DNA. Okay, during this phase replication of DNA occur. म्हणजे DNA ची डुप्लिकेट किंवा त्याची प्रत तयार होते. ओरिजिनल जो DNA आहे त्या DNA ची
दुसरी प्रत तयार होते. ओके. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड. ओके. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स सिंथेसाइज्ड ड्युरिंग दिस फेज. तर ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की DNA सोबत काही प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रकारातले काही प्रोटीन्स आहेत. अँड दीज प्रोटीन्स आर रिक्वायर्ड फॉर DNA condensation and DNA binding. Okay, so these histone and non-histone proteins are synthesized during S phase or during this synthesis phase. Replication of DNA occur leading to doubling of chromatin material. Okay. So what is the next important event is occurring during this stage? That is replication of DNA. Okay, leading to doubling of chromatin material. So what is doubling here? Chromatin material. Okay, म्हणजे जेनेटिक मटेरियलचं काय व्हायला लागले? डबलिंग व्हायले, डुप्लिकेशन व्हायला लागलं. ओके. कॉन्सिक्वेंटली सिस्टर क्रोमॅटिड्स आर डेव्हलप्ड फ्रॉम द सेंट्रोमियर. मग ह्याचा परिणाम काय झालं? क्रोमॅटिन मटेरियलचं डुप्लिकेशन व्हायला लागलं. क्रोमॅटिन मटेरियल डुप्लिकेट झालं की सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात. ओके. अँड वी कॅन ऑब्झर्व दिस सिस्टर क्रोमॅटिड फ्रॉम द ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेंट्रोमियर. ओके. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग? सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट आय हॅव यूज्ड two important terminologies, that is chromatin material and chromatids. So what is chromatin material? The material which is consisting of nucleotides, that is chromatin material. and chromatids म्हणजे क्रोमोसोम पॅक झाल्यावरती जे काही स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं क्रोमॅटिड्स. सो हाऊ इज इट ते आपण बघूया की ते कसं दिसेल. Now these are the chromosomes, homologous chromosome. आहे की नाही? हे काय? This is one chromosome and this is its partner called homologous chromosome. So this is a pair of homologous chromosomes. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं? So let us zoom it. ह्याच्यामध्ये बघा, ह्या ठिकाणी हा सेंट्रोमियर दिसतोय आणि हे त्याचे आर्म्स आहेत. सेंट्रोमियरपासून बाहेर पडलेले हे आर्म्स आहेत. ओके. सो दिस इज सेंट्रोमियर इन द सेंटर. हा एक आर्म आहे आणि ह्या सेंट्रोमियरपासून इकडचा हा आर्म आहे. सो दीज आर्म्स आर कॉल्ड क्रोमॅटिड्स. ओके. आणि ह्या क्रोमॅटिड्स आणि ह्याच्यामध्ये जे मटेरियल आहे त्याला म्हणायचं क्रोमॅटिन मटेरियल. मग हे जो DNA आहे तो ह्याच्यामध्ये पॅक झालेला आहे. ओके. DNA ज्याला आपण क्रोमॅटिन म्हणू, यात क्रोमॅटिन इज विदिन दिस क्रोमॅटिड्स. लक्षात आलं का? म्हणजे क्रोमॅटिन हे मध्ये आहे आणि हे जे आर्म्स आहेत, दीज आर्म्स आर कॉल्ड क्रोमॅटिड्स. सो माइंड इट वेल. तर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसते तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे हा क्रोमोसोम आहे, त्याचं सेंट्रोमियर आहे, त्याला इकडच्या बाजूला एक आर्म आहे आणि इकडच्या बाजूला एक आर्म आहे. ओके. मग ही स्थिती असते क्रोमोसोमची. आणि जेव्हा क्रोमॅटिन डुप्लिकेट होतं, ओके, म्हणजेच काय? रेप्लिकेशन. तर ह्या क्रोमोसोमचं रेप्लिकेशन जेव्हा होईल, हे होमोलॉगस क्रोमोसोम, ह्या दोन क्रोमोसोमचं रेप्लिकेशन जेव्हा होईल तेव्हा स्थिती काय होईल ह्या क्रोमोसोमची? ते असे दिसायला लागतील. बघा आता काय फरक दिसतो. ह्या ठिकाणी हा क्रोमोसोम आहे, त्याला सेंट्रोमियर आहे आणि ह्या बाजूला एक आर्म आहे, ह्या बाजूला एक आर्म आहे. आता रेप्लिकेशन झालं. रेप्लिकेशन झाल्यावर काय झालं इथं बघा. हे बघा, हे कसं दिसतं? एक्स आकाराचे क्रोमोसोम झालेत. इथं काय रॉड शेपडे दिसतात क्रोमोसोम. पण ह्या ठिकाणी रेप्लिकेशन झाल्यावर काय झालेलं आहे? एक्स असा आकाराचे क्रोमोसोम दिसतात. आता ह्याला आपण झूम करून जर बघितलं तर यू विल फाइंड दॅट हिअर these two chromosome homologous chromosomes are having two arms towards each side. So these are called sister chromatids. हे बघा आता हा क्रोमॅटिड आहे. दिस इज ए क्रोमॅटिड अँड दिस इज ए क्रोमॅटिड. मग ह्या क्रोमॅटिडला इथं सेंट्रोमियर आहे
आणि ह्या सेंट्रोमियरपासून हे 2 क्रोमॅटिड्स बाजूला झालेले आहेत, ह्याला म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे काय झालेलं आहे की एका क्रोमोसोमला हे आता ह्या बाजूला दोन आर्म्स आणि ह्या सेंट्रोमियरपासून इकडच्या बाजूला हे 2 आर्म्स. बघा, त्या होमोलॉगस क्रोमोसोममध्ये 2 आर्म्स निर्माण झाले. सुरुवातीला एकच आर्म होता, ज्याला आपण इथं क्रोमॅटिड्स म्हटलेलं आहे. ह्या क्रोमॅटिड्सचं आता इथं काय झालेलं आहे, सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झालेले आहेत. म्हणजे क्रोमॅटिन किंवा न्यूक्लिअर मटेरियल डुप्लिकेट झालेलं आहे, मटेरियल वाढलेलं आहे ड्यू टू रेप्लिकेशन. सो दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फेज ऑर इव्हेंट दॅट इज ऑकरिंग इन द यस फेज. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, की हे सेंट्रोमियरपासून हे जे आहेत ना, हे क्रोमॅटिड्स आहेत, आहे की नाही. आणि इथे काय झालं आहे, सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झालेले आहेत, आहे की नाही. म्हणजे क्रोमॅटिन वाढलं, क्रोमॅटिन वाढल्यामुळे क्रोमॅटिड्स निर्माण झाले. सो देअर फॉर क्रोमॅटिन इज डुप्लिकेटेड, देअर फॉर क्रोमॅटिड्स ॲपियर, असं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर हे सगळं काय व्हायला लागलं, ह्या एस फेजमध्ये घडून यायला लागलं. सो दिस इज कॉल्ड एस फेज or synthesis phase. So therefore we are considering this S phase or synthetic phase separately, because there is duplication of chromatin material, and due to duplication of chromatin material there appears chromatids on the chromosome. Okay, here you can see centromere, this is one arm, and this is another arm at the opposite side of the centromere. So due to replication of the chromatin, chromatids appear. Okay, दोन्ही बाजूला. Okay, on either side you will find sister chromatids. Okay, that is 2 chromatids in the homologous chromosome. So this is very very important event, biological event happening in the during the cell cycle. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. ओके, या ठिकाणी हे जे तुम्ही बघतायत हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस थिंग्स अगेन अँड अगेन. ओके, सो दीज आर द ओरिजिनल फिगर, यू कॅन सी अगेन. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. नाउ G2 phase, growth phase 2 or gap phase 2. So what is happening here? It is a pre-mitotic phase. Okay, it is a pre-mitotic phase. ही pre-mitotic phase आहे, growth phase 2 or G2 phase. It is a pre-mitotic phase. So before mitosis, proteins for spindle and aster formation occur. आता काय होतं, ह्या ठिकाणी मायटोसिस सुरू होणार असतं. आता ह्या फेज नंतर डायरेक्ट मायटोसिस सुरू होणार आहे, म्हणून इट इज कॉल्ड प्री-मायटोटिक फेज ऑर स्टेज. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर, प्रोटीन्स फॉर स्पिंडल अँड अस्टर फॉर्मेशन ऑकर. तर स्पिंडल आणि अस्टर फॉर्मेशनसाठी जे प्रोटीन लागतात ते सगळे प्रोटीन ह्या स्टेजला तयार होतात. ओके, आता एस फेजमध्ये बघितलं आपण DNA इज रेडी, DNA तयार झाला. आता हे बाकीचे जे काही त्याला लागणारे जे काही मटेरियल आहे, ऑल दिस मटेरियल इज बिंग सिंथेसाइज्ड ड्युरिंग दिस स्टेज. ऑल टाइप्स ऑफ RNA, दॅट इज mRNA, rRNA, tRNA आर सिंथेसाइज्ड ड्युरिंग दिस फेज. म्हणजे आधी पण RNA आधीच्या पण फेजमध्ये सुरू होते. G1 फेजमध्ये बघितलं आपण की त्या ठिकाणी पण RNAचं सिंथेसिस सुरू होतं. ते पुन्हा आणखी इथं ह्या ठिकाणी कंप्लीट केलं जातं. राहिलेलं जे काही मटेरियल mRNA, rRNA, tRNA वगैरे वगैरे, ह्या RNAचं जे काही बाकी असलेलं जे काही सिंथेसिस आहे ते ह्या स्टेजला राहिलेलं सिंथेसिस कंप्लीट केलं जातं. ओके, सो सिंथेसिस ऑफ RNA still continues up to G2 phase. That is the thing which is happening here. सेल ऑर्गेनेल्स आर मल्टिप्लाइड. आता ह्या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की ह्या ठिकाणी जे काही सेल ऑर्गेनेल्स आहे, वेदर इट इज रायबोसोम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा, ऑल these important cell organelles and unimportant cell organelles are synthesized during G2 phase. ओके, तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ही G2 फेज आहे मित्रांनो. तर हे महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मी इथं हायलाईट केलेले आहे. ओके, सेल ऑर्गेनेलचं डुप्लिकेशन, आहे की नाही,
इट इज ए प्री मायटॉटिक फेज. G2 फेज इज ए प्री मायटॉटिक फेज, म्हणजे मायटॉसिस सुरू होण्याच्या आधीची फेज असल्यामुळे इट इज कॉल्ड प्री मायटॉटिक फेज. त्यानंतर मायटॉसिससाठी जे स्पिंडल आणि ॲस्टर फॉर्मेशन होतं, त्यासाठी जे लागणारे प्रोटीन्स आहेत ते इथं तयार होतात. RNA जे काही राहिलेले आहेत महत्त्वाचे, ते पण त्याचे सिंथेसिस इथं पूर्ण होऊन जाते, जी सुरुवातीच्या स्टेजमध्ये कंटिन्यू होत इथपर्यंत येते आणि इथं कंप्लीट होते. दॅन सेल ऑर्गेनेल्स आर ऑल्सो मल्टिप्लाइड. ओके, सेल ऑर्गेनेलचं पण मल्टिप्लिकेशन होतं. सो दीज आर द थिंग्स दॅट आर टेकिंग प्लेस हिअर during G2 phase. Now coming to the last phase, that is M phase. आहे की नाही? M phase is mitotic phase. मग ह्या ठिकाणी मायटॉसिस होतं. मायटॉसिसची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे की नाही? ती प्रक्रिया ह्या ठिकाणी घडून येते. द न्यूक्लिअर मटेरियल अंडरगो मायटॉसिस. ओके, इट कॉम्प्राइजेस प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज अँड फायनली सायटोकायनेसिस. तर हे मायटॉसिसच्या फेजेस आहेत. म्हणजे मायटॉसिस अगेन डिवायडेड इंटू दीज फेजेस, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज अँड फायनली सायटोकायनेसिस. आहे की नाही? 1, 2, 3, 4 आणि शेवटची ही 5वी स्टेप. तर ह्या फेजेसमधून मायटॉसिसची प्रक्रिया पूर्ण होते. द DNA अंडरगो कॉन्डेन्सेशन टू फॉर्म chromosome called karyokinesis. Okay, so during this mitotic phase there is formation of chromosome. क्रोमोसोम हे काय असतात? क्रोमोसोम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जेनेटिक मटेरियल हे हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स बरोबर कंबाईन होतं आणि त्यापासून क्रोमोसोम नावाचे स्ट्रक्चर तयार होतात. ओके, सो दॅट इज द कॉन्डेन्सेशन ऑफ DNA, पॅकेजिंग ऑफ DNA अलॉंग विथ प्रोटीन्स टू फॉर्म क्रोमोसोम. हे ह्याला म्हणायचं कॅरियोकायनेसिस. ओके, म्हणजे न्यूक्लियस इथं डिवाईड होतो. ओके, न्यूक्लियस इथं ब्रेक होतो म्हणून त्याला कॅरियोकायनेसिस असं म्हटलेलं आहे. ओके, आणि ते होत असताना DNAचं कॉन्डेन्सेशन होतं आणि कॉन्डेन्सेशन होऊन दिस क्रोमोसोम इज पॅक्ड इन ए स्ट्रक्चर कॉल्ड क्रोमोसोम. सो chromosome appear here. Okay, that is the important thing occurring during this phase. Karyokinesis is the means of equal distribution of chromatin material into daughter cell. So this is important thing because parent cell should pass on its genetic material very carefully. There should be equal distribution of genetic material in the daughter cell. म्हणजे जे काही डॉटर सेल तयार होणार असते त्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल्स हे सुद्धा अगदी परफेक्ट आलं पाहिजे, इक्वल डिस्ट्रीब्युशन त्याचं झालं पाहिजे. त्यासाठी हे कॅरियोकायनेसिसची प्रक्रिया होते, ज्या ठिकाणी क्रोमोसोम फॉर्मेशन होतं. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. कॅरियोकायनेसिस लीड्स टू इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल इन टू डॉटर सेल. Cytokinesis is equitable division of cytoplasm along with cell organelles into daughter cell. म्हणून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की कॅरियोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम अलॉंग विथ सेल ऑर्गनेल्स. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आहे की नाही? ह्या ठिकाणी जे आपण त्याला महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सेल ऑर्गनेल्स जे आहेत, these cell organelles should be distributed equally है ना into the daughter cell. म्हणजे पॅरेंट सेलकडे समजा क्लोरोप्लास्ट आहे आणि तो डॉटर सेलकडे नसणार असं होत नाही. कारण पॅरेंट सेलकडे जो काही सेल ऑर्गेनेल आहे तो सेल ऑर्गेनेल डॉटर सेलला मिळाला पाहिजे. म्हणून सायटोकायनेसिस होत असताना त्या सेलमध्ये जे काही सेल ऑर्गेनेल्स आहेत they are equally distributed into the daughter cells. So therefore karyokinesis and cytokinesis, these are the important events that are occurring during mitosis. Okay, so this is the important thing. Now here is the graphical representation of cell cycle. Okay, ह्या ठिकाणी मी तुम्हाला सेल सायकल काय आहे हे थोडंसं फिगरच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की दिस इज द
graphical representation of the cell cycle. Okay, now you can see here G1 phase is there, then S phase is there. Okay, this is S phase, G2 phase, and this is M phase. So here G0 phase is shown. तर ही फार अतिशय छोटी फेज आहे. ह्या ठिकाणी फक्त सेल थोडीशी मॅच्युअर होते, सेल डिफरन्शिएशन होतं. तर ह्याला G0 म्हटलेलं आहे, पण इथं ग्रोथ होते किंवा डिफरन्शिएशन ऑफ द सेल ऑर्गॅनेल्स होतं आणि सेल मॅच्युअर होते. थोडंसं हा G0 पिरियड आहे. तर काही ठिकाणी तो पिरियड दाखवलेला आहे, कोणी दाखवत नाही, परंतु या ठिकाणी G0 फेज दाखवलेली आहे, मॅच्युरेशन फेज म्हणूया आपण. ओके, तर हा G0 किंवा त्याला क्विसंट असं म्हणतात, क्विसंट फेज. ओके, डिफरन्शिएशन फेज. आणि त्यानंतर मग ही G1 फेज सुरू होते. G1 फेज इथं दाखवली एवढी. ओके, आणि त्यानंतर इथं S फेज आहे आणि इथं G2 फेज आहे आणि ही गुलाबी रंगामध्ये दाखवलेली M फेज आहे. आता सेंटरला इथं दाखवलं की हे इंटरफेज. सो इंटरफेज इज बिगिनिंग फ्रॉम what can say, this entire portion is interphase. ओके, हा निळा जो भाग इथून दाखवला आहे, 2 बाण, म्हणजे हा जो गुलाबी पोर्शन आहे. सो यू एलिमिनेट दिस पिंक पोर्शन, सो दिस येलो पोर्शन, देन दिस ग्रीन पोर्शन अँड दिस ब्लूइश पोर्शन, स्काय ब्लू कलर्ड पोर्शन. ओके, कुठले कुठले? दिस येलो पोर्शन, दिस ग्रीन पोर्शन and this sky blue portion comprise or consist of interphase. This entire portion is interphase. इथून जे सुरू होती इंटरफेज ते इथपर्यंत आहे. आणि हे मायटोसिसची जी फेज आहे, M फेज, ती ही एवढा गुलाबी पोर्शन आहे. दिस पिंक सेक्शन ऑफ दिस फिगर रिप्रेझेंट्स M फेज और मायटोटिक फेज. आता ह्याला जर आपण थोडंसं झूम करून जर बघितलं तर ह्या ठिकाणी काय आहे की G1 फेज आहे. सो दिस इज G1 फेज. ओके, सो दिस इज G1 फेज. ह्या G1 फेजमध्ये आता हा दिस येलो पोर्शन रिप्रेझेंट G1 फेज. सो व्हॉट इज हॅपनिंग इन G1 फेज? ग्रोथ फेज, और इट इज कॉल्ड प्रिपरेशन फॉर DNA सिंथेसिस. कारण ही जी फेज आहे इथं प्रिपरेशन होते. इट इज अ प्रिपरेटरी स्टेज. ठीक आहे, इथं जे काही लागतं, न्यूक्लियोटाइड्स, अॅमिनो ॲसिड्स, एन्झाईम, सगळं तयार होतं ह्या ठिकाणी. कशासाठी? तर ह्या पुढच्या फेजमध्ये सायकल जाणार असते. ओके, यस फेजमध्ये. सो यस फेज इज इम्पॉर्टंट बिकॉज हिअर DNA रेप्लिकेशन ऑकर. सो इट इज अ प्रिपरेटरी फेज. G1 phase is preparatory phase. Then the cell enters into S phase. So here exclusively you will find that DNA replication occur. Okay, genetic material or chromatin material is being replicated. ओके, ते झालं, इथं रेप्लिकेशन झालं. मग त्याच्यानंतर ही जी फेज आहे ही प्री मायटॉटिक फेज आहे. मग इथे पण राहिलेलं जे काही मटेरियल आहे, RNA असतील, सेल ऑर्गॅनेल्स असतील, त्याचं डुप्लिकेशन होतं. ओके, इट इज ऑल्सो ए ग्रोथ फेज आहे की नाही. तर ह्या 2 ग्रोथ फेज आहेत, G1 फेज अँड G2 फेज आर ग्रोथ फेज अँड S फेज इज सिंथेसिस फेज फॉर DNA. ओके, अँड ऑल दिस थिंग्स कन्सिस्ट ऑफ इंटरफेज. म्हणजे G1 फेज, S फेज अँड G2 फेज इथपर्यंत दिस इज इंटरफेज. ओके, सो दिस इज इंटरफेज. देन दिस इज मायटॉटिक फेज आहे की नाही, M फेज, represented with pink coloration. So mitotic phase consists of prophase, metaphase, anaphase and telophase. ओके, या ठिकाणी. आणि इथं सायटोकायनेसिस होतं, या ठिकाणी ते दाखवलेलं नाही आहे. तर इथं सायटोकायनेसिस होतं, म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होतं ह्या इथं टिलोफेज झालं की. ओके, दीज आर द इम्पॉर्टंट थिंग्स. आता ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की हे चेक पॉईंट्स दाखवले आहेत बघा. नाव हिअर another thing is there are checkpoints, checkpoint 1, checkpoint 2 and checkpoint 3 here इथं. So this is the checkpoint. So this is the third checkpoint. हा थर्ड checkpoint इथं लिहिलं आहे बघा, checkpoint. आता ह्या checkpointवरती कॉमेंट दिलेली आहे. checkpoint काय करतात? चेक करतात. काय चेक करतात की आता ही जी सेल आहे इथं हे जे काही सिंथेसिस झालेलं आहे ते
योग्य झालं की नाही, वेदर ऑल द थिंग्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर DNA रेप्लिकेशन इज रेडी ऑर नॉट, आहे की नाही. इज एन्व्हायरमेंट फेवरेबल, इज ना. इज एन्व्हायरमेंट फेवरेबल म्हणजे दॅट मीन्स is the cell ready to begin with DNA replication. So whatever is required for DNA replication is prepared here. So cell check here whether the preparation is okay for DNA replication. म्हणजे DNAचं रेप्लिकेशन करण्यासाठी सगळ्या गोष्टी तयार आहेत का, that thing is checked here. So this is a checkpoint 1. Now here replication occurs. रेप्लिकेशन झालं की इथे पुढे यायचं G2ला, आणि G2ला इथं आलं की इथे दुसरा चेक पॉईंट आहे, चेक पॉईंट 2. सो चेक पॉईंट 2 काय करतो, सो व्हॉट हॅपन्स हिअर, इट इज चेकड हिअर, इज ऑल DNA replicated, whether all DNA is replicated, is all DNA damaged, repaired. बघा, सो DNA रेप्लिकेशन व्यवस्थित झालं की नाही, आणि त्या DNAला काही डॅमेज झालं असेल तर ते डॅमेज रिपेअर केलं की नाही, दॅट थिंग्स आर चेकड ॲट दिस पॉईंट. चेक पॉईंट 2 इज द व्हेरी इम्पॉर्टंट चेक पॉईंट. सो हिअर इट इज चेकड दॅट वेदर DNA इज रेप्लिकेटेड प्रॉपरली, or is there any error or damage in DNA. If it is there, whether it is repaired or not. If there is any error or damage, whether that damage or repair is done or not, it is checked here. So this is a very important checkpoint. Okay, ha dusra checkpoint. Now moving further, you will find that the mitosis occur during this phase. So prophase, metaphase, anaphase, telophase, etc. All these things happen here. Again there is a third checkpoint. So this third checkpoint checks, are all chromosomes properly attached to the mitotic spindle, or whether the mitosis occur properly. ह्या ठिकाणी मायटोसिसची जी प्रक्रिया झालेली आहे त्या ठिकाणी ते जे स्पिंडल फायबर आहे त्या फायबरनी व्यवस्थित क्रोमोसोम्स दोन डॉटर सेलमध्ये खेचलेत की नाही हे इथं चेक केलं जातं. वेदर देर इज इक्वल अँड प्रॉपर डिस्ट्रीब्युशन टुवर्ड्स टू पोल्स ऑफ द mitotic spindle, that occurring here or not, isn't it? That is the distribution of proper genetic material that is taking place here. Whether it is took place or not, it is checked here. Okay, so distribution of chromosome, whether it is occurring properly or not, whether there is any error, all these things are checked at this point. So this is the third checkpoint which checks whether mitosis occur in right way. And then cytokinesis occur and two cells are separated. Okay, and this daughter cell undergo G0 phase. That is a very brief resting period, we can say, where the cell mature and differentiate. So that thing takes place here. So this is the important aspect of cell cycle, checkpoints. Okay, so here you can say that interphase consisting of 23 hours. Okay, G0 plus G1 phase consisting of 10 hours, S phase consisting of 9 hours, G2 phase consisting of 4 hours. Okay, so here you can say 4 hours. M phase is of 1 hour. So you can compare here the time consumed by different phases. The maximum time is consumed by interphase and minimum time is consumed by M phase, that is mitotic phase. So that is the time distribution of cell cycle. Now another important point is that checkpoint 1 checks the preparedness of cell for division. Okay, preparedness of cell for division. So checkpoint here, this checkpoint checks that whether the cell is properly ready
for cell division or division of DNA or replication of DNA. So checkpoint checks here. Now this second checkpoint check errors in DNA replication. Okay, this second checkpoint checks error in DNA replication or whatever errors there may be, whether that errors are corrected or not, it is checked at checkpoint 2. Then checkpoint 3 checks errors in mitosis. So this is the third checkpoint where it is checked whether mitosis occur in normal way. So you can see that the cell cycle and checkpoints controls the normal cell cycle. If there is any error, then cell undergo repair, or that cell may undergo डेथ. त्या सेलचा डेथ होतो किंवा ती सेल जी आहे नष्ट केल्या जाते. जर ती नष्ट झाली नाही तर सेल सायकल व्यवस्थित होणार नाही आणि मग काय होईल, अनकंट्रोल्ड थिंग्स मे हॅपन. अनकंट्रोल्ड थिंग्समध्ये काय होईल तर ती सेल कॅन्सरस होईल. ओके, इफ these events are not taking place in normal way, then there are lot of chances that there may be uncontrolled growth of cell which may lead to cancer or tumor formation. ओके, तर त्यामुळे ह्या ठिकाणी सेल सायकलमध्ये काही गडबड होऊ नये म्हणून निसर्गाने ह्या सगळी अरेंजमेंट केलेली आहे आणि सेल सायकल व्यवस्थित पद्धतीने पार पडते नॉर्मली. जर पडली नाही तर त्याच्यामध्ये एरर्स येतात आणि मग त्याचे परिणाम दिसू शकतात कॅन्सरच्या स्वरूपामध्ये वगैरे वगैरे. ठीक आहे. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सेल सायकल. नाउ व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सेल सायकल? सिग्निफिकन्स ऑफ सेल सायकल, महत्त्व काय सेल सायकलचं? इट इज प्री रिक्विजिट फॉर सेल डिव्हिजन. सेल सायकल इज रिक्विजिट फॉर सेल डिव्हिजन. ओके, सेल सायकल रेग्युलेट्स सेल डिव्हिजन. सेल सायकल रेग्युलेट्स सेल डिव्हिजन. सेल सायकल प्रिपेअर्स सेल फॉर नॉर्मल डिव्हिजन. ओके, नॉर्मल डिव्हिजन होण्यासाठी सेल सायकल त्याच्यावरती नियंत्रण ठेवते. ॲबरेशन्स इन सेल सायकल मे लीड टू कॅन्सर. ओके, इफ देर आर सम ॲबरेशन्स इन द सेल सायकल दॅट मे लीड टू कॅन्सर और अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ द सेल और ट्यूमर फॉर्मेशन. ग्रोथ, रिपेयर, reproduction depends on proper cell cycle. Okay, so these are the biological aspects or phenomenon, that is growth, repair, reproduction. All these things depend upon proper cell cycle. तर हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी सेल सायकलचं महत्त्व काय, तर वाढ होण्यासाठी सेल याची गरज आहे. रिपेअर म्हणजे काही जखम जर झाली तर त्या ठिकाणच्या सेल्स पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सेल सायकल आणि त्यानंतर हे मायटॉसिस होऊन त्या ठिकाणी रिपेअर जे करायचा असतो तो त्या ठिकाणी होतो. रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, एका सेलचं 2 सेल होणं आवश्यक आहे. ओके, मायटॉसिस किंवा मिओसिस डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द सेल डिव्हिजन. ओके, मायटॉसिस मिओसिस हे त्या ठिकाणी होतं, ते पण त्या ठिकाणी पण हे सेल सायकल सगळं रेग्युलेट करते. So therefore proper cell cycle is very very important. Okay, so that is the significance of cell cycle. Cell cycle चं महत्त्व. Okay, thank you student. Hope you learned the topic. तुम्ही हे सगळं शिकला असेल असं मला वाटतं. See it repeatedly for better understanding. That is my suggestion. कारण हे जे आहे हे व्हिडिओ मी त्यासाठीच बनवलेला आहे की you can visualize this particular video repeatedly at your convenience, at your convenient time. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता हे आपण विसरलो ते पुन्हा तुम्ही बघू शकाल. दिस इज माय अनदर सजेशन. यू डाउनलोड द प्रेझेंटेशन इन पेन ड्राईव्ह अँड एन्जॉय इट ऑन युअर टेलिव्हिजन. ओके, दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट सजेशन आय वुड लाईक टू गिव्ह हिअर. तर हे जे काही प्रेझेंटेशन आहे तुम्ही डाउनलोड जर केलं पेन ड्राईव्हमध्ये आणि तुमच्याकडे जर टी व्ही असेल तर आजकाल त्या टी व्हीला पेन ड्राईव्ह लावायची पण सोय आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रेझेंटेशन टाकून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आणखी त्याच्यातला आनंद मिळेल. यू कॅन एन्जॉय दॅट प्रेझेंटेशन ऑन लार्जर स्क्रीन. ओके,
So thank you friends. Let us see the animation on this topic. आता आपण जे काही हे शिकलेलो आहोत त्याचं एक छोटंसं ॲनिमेशन मी तयार केलेलं आहे. सो लेट अस सी द ॲनिमेशन ऑफ दिस video. Okay, so after animation you can understand more things. Okay friends, thank you and see the animation. Thank you. Hello student, here I am going to present cell cycle. So this is the animation of cell cycle for your better understanding. तर या ठिकाणी मी सेल सायकलचं ॲनिमेशन दाखवणार आहे. बघूया cell cycle animation. Okay, so here cell has different phases, that is G1 growth phase, S phase genome replication phase, G2 that is preparation for cell division phase, then M phase that is mitosis phase, and C phase where cytokinesis occur or cell division occur. Okay, these are the different phases of cell cycle. There are 3 checkpoints. G1 checkpoint is there, which checks whether cell has to enter into DNA replication or genome replication. There is another checkpoint called G2 checkpoint. This checks that whether DNA is properly replicated. Okay, DNA चं replication व्यवस्थित झालं की नाही तर checkpoint G2 चेक करतो. त्यानंतरचा checkpoint आहे M checkpoint. So this M checkpoint checks whether mitosis took place properly. Mitosis ची प्रक्रिया पूर्ण झाली की नाही इथे चेक केलं जातं M checkpoint ला. Okay, now there is enzymes, that is cytokine dependent kinase enzyme which phosphorylate histone and other proteins. This enzyme combines with cyclin. Cyclin हे एक दुसरं केमिकल आहे, त्याला म्हणतात मायटोटिक सायक्लिन और M सायक्लिन. हे दोघं कंबाईन होतात आणि हे दोघं कंबाईन झाल्यानंतर MPF म्हणून ते ॲक्ट होतात. मायटोसिस प्रमोटिंग फॅक्टर म्हणून ते काम करतात. ते मायटोसिस प्रमोटिंग फॅक्टर जे आहे हे मायटोसिसला चालू करतं. इट ट्रिगर्स मायटोसिस आणि अशा प्रकारे मायटोसिस होतं आणि मायटोसिस कंप्लीट झालं की सायक्लिन डिग्रेडिंग प्रोटीन हे सायक्लिनला डिग्रेड करतं आणि मायटोसिस तिथं थांबतं. ओके, इट स्टॉप्स द मायटोसिस बिकॉज दॅट M cyclin is degraded by this enzyme. Okay, and after this the cell undergo cytokinesis and cell is divided. अशा प्रकारे सेल तयार होते आणि पुन्हा ती सेल रिएंटर होते दुसऱ्या डिव्हिजनमध्ये. मग इथं पुन्हा G1 सायक्लिन येतं, CDK दॅट इज सायक्लिन डिपेंडंट कायनेस कंबाईन होतात आणि पुन्हा नवीन सेल डिव्हिजन ट्रिगर होते. ओके, तर अशा प्रकारे हे या ठिकाणी सायक्लिन डिग्रेड होतं आणि पुन्हा सेल सिंथेसिस ऑफ DNA करायला लागते, म्हणजे पुन्हा सायकल सुरू होते सेल डिव्हिजनची. तर अशा प्रकारे यू विल फाइंड द डिफरंट चेक पॉईंट्स. हे 3 चेक पॉईंट चेक करतात की G1 चेक पॉईंट आहे तो सिंथेसिस करायचं की नाही DNAचं ते डिसाईड करतो आणि G2 चेक पॉईंट सिंथेसिस व्यवस्थित झालं की नाही DNA तर ते चेक करतो आणि Mच्या ठिकाणी जो काही स्टार आहे त्या ठिकाणी मायटोसिस व्यवस्थित झालं की नाही तो चेक पॉईंट चेक करतो. अशा प्रकारे 3 चेक पॉईंटमुळे हे सेल डिव्हिजन व्यवस्थित होतं. अशा प्रकारे दिस इज सेल सायकल. ओके, थँक्यू.